पहा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक मॅथचा क्लास घेणार आहोत. इथं नंबरचे टाईप्स घेणार आहोत. पहिल्या क्लासमध्ये आपण रोमन नंबर पाहिले. या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ नंबर्स, नंबरचे प्रकार. आता नंबर कोणते कोणते आहेत? नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, इव्हन नंबर, ऑड नंबर, हे सर्व नंबर आपण आज घेणार आहे. याचे कोणते कोणते आता ऑड नंबरमध्ये कोणते नंबर येतात, प्राईममध्ये कोणते येतात, कंपोजिटमध्ये कोणते येतात, रॅशनल, इरॅशनल, तुम्ही हे पहा. हे सर्व तुमचे आज कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पहा, तर आता टाईप्स ऑफ नंबरमध्ये आपण पहिला नंबर घेऊ, नॅचरल नंबर. नॅचरल नंबरला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? नैसर्गिक संख्या म्हणतो. आता याच्यामध्ये कोणते कोणते नंबर येतात पहा. आता याला म्हणतात काउंटिंग नंबर. काय म्हणतात? काउंटिंग नंबर. याला म्हणतो आपण काउंटिंग नंबर. द नंबर याची डेफिनेशन पहा. नंबर स्टार्ट फ्रॉम 1 टिल इन्फिनिटी. पहा, नंबर हा स्टार्ट होतो 1 पासून अँड तो संपतो इन्फिनिटी लोक. म्हणजे 1 पासून तर स्टार्ट होतो, पण तो लास्ट नंबर आपण त्याचा सांगू शकत नाही, म्हणजे तो अनंत आहे. आता पहा, 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे हा अनंत आहे. इन्फिनिटी म्हणजे अनंत. आपण लास्ट नॅचरल नंबर सांगू शकत नाही. तर या नंबरला म्हणायचं आपण नॅचरल नंबर स्टार्ट करून होतं तरी 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 9 आपण मोजू शकत नाही, अनंत असतात ते. आता पास याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो? अजून स्मॉलेस्ट नॅचरल नंबर सांगू शकतो. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. याच्यामध्ये स्मॉलेस्ट नॅचरल नंबर सांगू शकतो आपण. बिगर सांगू शकतो काय की बा सर्वात मोठा नंबर कोणता आहे नॅचरल नंबरमध्ये सांगू शकत नाही, कारण की तो इन्फिनिटी लोक तो आपण सांगू शकत नाही. तर हा झाला आपला नॅचरल नंबर. इट इज अ काउंटिंग नंबर म्हणजे पहा 1 2 3 आपण याची काउंटिंग करू शकतो. जसे की पहा, एक बोर्ड आहे, हे माझ्याजवळ 2 पेन आहेत, अजून असे तीन वस्तू मोजू शकतो. पहा, आता पहा, याला समजा आपण एक बॉल घेऊ. हे 2 आहेत, 1 2, हे 3 आहेत, हे असे बॉल आहेत. नंतर पाहता याच्यामध्ये आपण 0 का नाही घेतला? नॅचरल नंबरमध्ये आपण 0 का नाही घेतला? कारण की याला काही व्हॅल्यू नाही. आपण हा मोजू शकतो का? असं म्हणू शकतो का आपण हा 0 बॉल आहे? नाही. तर याला काही व्हॅल्यू नाही, 0ची व्हॅल्यू नाही, म्हणून आपण याच्यात काउंटिंग नंबरमध्ये तो घेतला नाही. तर पहा, अशा प्रकारे आपण सुरुवात केली आहे नॅचरल नंबरची 1 पासून. 1 2 3 4 5 6 7 आणि ते अनंत असतं. त्याला म्हणायचं नॅचरल नंबर. आणि सर्वात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे 1. तर हा झाला आपला नॅचरल नंबर. आता याच्या समोर आपण पाहू होल नंबर्स. आता पाहू आपण होल नंबर. होल नंबर कशाला म्हणायचा? ऑल नॅचरल नंबर अँड इन्क्लुडिंग 0. म्हणजे ऑल नॅचरल नंबर, सर्व नॅचरल नंबर आणि इन्क्लुडिंग 0, याच्यामध्ये होते 0 ॲड, त्याला म्हणणार आपण होल नंबर्स. आता पहा, 0 1 2 3 4 5 6 7 आणि हे पण इन्फिनिटी, हे पण आपल्याला मोजता येणार नाही. आता याच्यामध्ये काय होते? 0 ॲड होते. हे पहा, हे सर्व कोणते नंबर आहेत रे? हे सर्व आहेत नॅचरल नंबर. आणि याच्यामध्ये हा 0 ॲड होते. आता हे सर्व कोणते नंबर झाले? होल नंबर. होल नंबर. तर अशा प्रकारे आपले हे
होल नंबर्स आहेत. होल नंबर्समध्ये काय होतात, ऑल नॅचरल नंबर आणि होल नंबर. 0 ॲड होते त्याला म्हणायचं आपण होल नंबर्स. समजलं आहे. आता याच्यात सांगू शकता का, आता याच्यावर आपण म्हणू शकतो पहा. आता हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. ह्याच्यामध्ये सांगू शकतो आपण, स्टार करा, ऑल नॅचरल नंबर इज होल नंबर. दुसरा पॉईंट कोणता आहे, बट ऑल होल नंबर इज नॉट नॅचरल नंबर. समजलं काय म्हटलं मी, ऑल नॅचरल नंबर इज होल नंबर म्हणजे सर्व जेवढे बी नॅचरल नंबर आहेत ते आहेत होल नंबर. पण सर्व होल नंबर नॅचरल नंबर आहेत का, हे सर्व होल नंबर नॅचरल नंबर आहेत का, तर नाही. तर पहा, हे झाले आपले होल नंबर्स. आता आपण घेऊ इंटीजर. हे पहा, ऑल नॅचरल नंबर अँड इन्क्लुडिंग 0. आणि याची सुरुवात कुठूनपासून येते, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इन्फिनिटी लोक. इन्फिनिटी म्हणजे अनंत संख्या, आपण मोजू शकत नाही. याच्यामध्ये काय सांगायचं, तुम्हाला कोणी विचारलं तर ऑल नॅचरल नंबर हे होल नंबर आहेत, पण ऑल होल नंबर हे नॅचरल नंबर आहेत का, तर नाही. ठीक आहे. तर हे आपले झाले होल नंबर्स. मित्रांनो, हे आपण पूर्ण आपल्याला हे नंबर पाहिजे, नंबरचे टाईप्स याच्यासमोर हे पूर्ण बेसिक आहे. हे पहिले आपले क्लिअर असलेले पाहिजेत, कोणत्या नंबरला आपण कोणता नंबर म्हणतो, काय म्हणतो. आता पहा आपण इंटीजर. पहा, इंटीजर्स नंबर काय म्हणतो आपण, याच्यामध्ये होतात ऑल पॉझिटिव्ह नंबर, कॉमा निगेटिव्ह नंबर and including 0 is termed as integer. त्याला म्हणणार आपण इंटीजर्स. पहा, इंटीजरमध्ये काय येतात, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड इन्क्लुडिंग 0 इज टर्म ॲज इंटीजर. त्याच्यामध्ये येतात पहा पॉझिटिव्ह नंबर, इकडे पॉझिटिव्ह नंबर लिहू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे पण किती इन्फिनिटी लोक. नंतर त्याच्यामध्ये काय म्हणते तो ऑड, ते म्हणतात ऑड नंबर, पण ऑड म्हणजे 0 पण ॲड होते. नंतर मायनस नंबर, -2, -3, -4 असे -5 हे पण कट लोक, अनंत लोक, मायनस इन्फिनिटी. तर पहा, ऑल पॉझिटिव्ह नंबर हे जे दिलेले आपण हे काय आहेत आपले पॉझिटिव्ह नंबर. नंतर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग होते 0 बी इन्क्लूड केला, आणि ऑल निगेटिव्ह नंबर्स त्याला म्हणणार आपण इंटीजर्स. आता पहा, ज्याच्यासमोर आता प्लस आहे आणि त्यासमोर 1 आहे, 1च्या समोर काय प्लस आहे, त्याला म्हणणार आपण पॉझिटिव्ह नंबर. आणि पहा, आता निगेटिव्ह 1 असला तर त्याला म्हणणार आपण निगेटिव्ह नंबर. समजलं तुम्हाला. निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर, कोणत्याही संख्येच्या समोर प्लस आला तर पॉझिटिव्ह नंबर आणि मायनस आला तर निगेटिव्ह नंबर, त्याला म्हणायचे निगेटिव्ह नंबर. समजले मग तुम्हाला. आता बस इथपर्यंत हा इंटीजर्स आहे. आता याच्यासमोर पाहू पण इव्हन नंबर्स. समजून घ्या, पॉझिटिव्ह नंबर ज्याला समोर आला, पॉझिटिव्ह साईन, तो झाला आपला पॉझिटिव्ह नंबर.
आणि ज्याच्यासमोर निगेटिव्ह साईन आला तो झाला आपला निगेटिव्ह नंबर. आता इंटिजरमध्ये काय होते, ऑल पॉझिटिव्ह नंबर, ऑल निगेटिव्ह नंबर आणि इन्क्लुडिंग 0 इज टर्म ॲज अ इंटिजर्स, त्याला म्हणणार आपण इंटिजर्स. आता पाहू आपण इव्हन नंबर. इव्हन नंबरलेस का म्हणतो, समसंख्या. पहा ह्याच्यामध्ये नंबर number which divisible by 2, number which divisible by 2 are known as even number. त्याला म्हणणार आपण इव्हन नंबर. पहा, अ नंबर विच डिव्हिजिबल बाय 2, जो नंबर डिव्हिजिबल होते 2 न त्या नंबरला काय म्हणणार आपण इव्हन नंबर. मग असे नंबर कशा कोणते आहेत पहा. आता जे 2च्या टेबलमध्ये येतात सर्व 2, 4, 6, 8, 10, 12, 14 अशा प्रकारे हे पण किती अनंत लोक, इन्फिनिटी लोक. आता पहा डिव्हिजिबल आहे 2 न, 2 ने 2, 2, 2 1चा 2, 2 2चा 4, 2 3चा 6, 2 4चा 8, 2 5चा 10, 2 6चा 12, 2 7चा 14. म्हणजे हे नंबर सर्व काय 2 न डिव्हिजिबल आहे, म्हणजे याला 2 न भाग जाते. त्या नंबरला काय म्हणणार आहोत आपण इव्हन नंबर. काय म्हणणार आहोत इव्हन नंबर. मग स्मॉलेस्ट इव्हन नंबर इज 2. तर स्मॉलेस्ट इव्हन नंबर इज 2. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कोणता पण नंबर घेतला आपण त्याच्या युनिट डिजिटला 1 2 3 4. आता पहा हा एकक म्हणजे त्याच्या एककला एकक स्थानावर एकक स्थानावर 0 2 4 6 आणि 8 हे नंबर आले तो झाला आपला इव्हन नंबर. समजलं तुम्हाला. 0 2 4 6 8 हे त्याच्या एकच स्थानावर नंबर आले त्याला म्हणणार आपण समसंख्या इव्हन नंबर्स. पहा आता 128 198 258 620 हे सर्व झाले आपले इव्हन नंबर्स. पहा इव्हन नंबर कशाला म्हणायचा, नंबर विच डिव्हिजिबल बाय 2. ज्या नंबरला 2 न भाग जाते त्या नंबरला काय म्हणायचं आपण इव्हन नंबर्स. आणि कोणत्याही नंबरच्या युनिट डिजिटला म्हणजे एकक स्थानावर इव्हन नंबर म्हणजे ज्याच्या एकक स्थानावर 0 2 4 6 8 0 2 4 6 8 हे नंबर आले ते झाले आपली इव्हन नंबर. झालं मग इव्हन नंबर. आता पहा समोर हे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित आणि एक बार याच्यावर काही एक्झाम्पल घ्या तुमच्या मताने. तुम्ही असे तयार करून पहा एक्झाम्पल तुम्हाला पण. आता मला विचारलं कोण 5 2 6 9 8 हा इव्हन नंबर आहे का. कसा सांगसाल मग ज्याच्या युनिट डिजिटवर 0 2 4 6 8 हे नंबर आहेत आहे याच्यात 8 तर हा झाला आपला इव्हन नंबर्स. तर अशा प्रकारे आपली झाली इव्हन नंबर. तुम्ही अशा प्रकारे एक्झाम्पल 10-12 तयार करायच्यावर. इव्हन नंबर कोणता आहे, स्मॉलेस्ट इव्हन नंबर कोण आहे मग स्मॉलेस्ट इव्हन नंबर 2. समजलं मग तुम्हाला इव्हन नंबर. आता पाहू आपण ऑड नंबर. ऑड नंबर याच्याच ऑपोजिट पाहत मी आता ऑड नंबर याला म्हणणार ऑड नंबर. द नंबर्स विच नॉट बी divisible by 2. number which not divisible by 2 सॉरी नका नॉट डिव्हिजिबल बाय 2 असे नंबर ज्याला 2 भाग जात नाही ते आपले होणार आहेत ऑड नंबर.
नंबर विच नॉट डिव्हिजिबल बाय 2, त्या नंबरला आपण काय म्हणणार आहोत ऑड नंबर्स. आता पहा याच्यामध्ये येणार आहेत 1 3 5 7 9 11 30 15. हे पण किती इन्फिनिटी लॉग, त्याला म्हणणार आपण नंबर विच कॅन नॉट, इथं असं लिहा कॅन नॉट बी डिव्हिजिबल बाय 2, त्याला म्हणणार आपण ऑड नंबर. आता 1 3 5 7 9 11 13 15. आता हे नंबर आहेत, याला 2 भाग जात नाही, 2 भाग पहा आता 3ला भाग जाते का 2 नाही जात, काय उरणार आहे 1 उरणार आहे. ज्या नंबरला 2 भाग जाणार आहे तो झाला आपला इव्हन नंबर, आणि ज्याला जाणार नाही तो काय झाला आपला ऑड नंबर. समजलं मग ऑड नंबरमध्ये. याच्यामध्ये सर्वात स्मॉलेस्ट ऑड नंबर कोणता आहे? स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 1. पहा लक्षात घ्या 1 3 5 7 1 3 5 7. आता याच्यामध्ये सर्वात स्मॉलेस्ट ऑड नंबर कोणता आहे? 1. आणि हायेस्ट सांगू शकतो का आपण? लार्जर सांगू शकतो का? तर नाही, तो आपल्याला सांगता येणार नाही. तर मग स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 1. आता समजलं तुम्हाला? बस